बीडमधील मसाजोगचे युवा सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला आज 15 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र याच्यामध्ये 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले तर 7 लोकांवरती एफ-आय-आर दाखल करण्यात आलाय. मात्र 3 आरोपी जे आहेत ते अद्यापपर्यंत मोकाट आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी बाकावरील आमदार असतील किंवा सत्ताधारी बाकावरील आमदार असतील, हा बीडचा मुद्दा लावून धरला आणि याच्यामध्येच कामामध्ये दिरंगाई केल्यामुळे जे काही तत्कालीन पोलीस अधीक्षक होते अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करून एक सिंगम अधिकारी म्हणून नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी काल संपूर्ण सुट्टीचा दिवस असताना देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली, सूचना दिल्या आणि आपल्यासोबत नवनीत कावत आहेत, त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. नेमके काय सूचना दिलेल्या आहेत, बैठक दिलेली आहे. सर, पहिले प्रथम कॉंग्रॅच्युलेशन आणि वेलकम. आज तुम्ही बीडमध्ये काल पदभार घेतलेला आहे, रविवारी तुम्ही बैठक बोलावली. काय आव्हान आहेत आणि बीडमध्ये काय कसं तुम्ही शांततेचं आवाहन कराल? शासनाने खूप मोठी जबाबदारी मला दिलेली आहे. तो परवा रात्री मी चार्ज घेतला होता 11 वाजता. इथे येऊन सर्वात प्रथम मी बीड जिल्ह्याचा पूर्ण अभ्यास करत आहे. त्यासाठी सगळे ऑफिसर्सची, सिनियर ऑफिसर्सची मी मीटिंग घेतलेली आहे. रविवारला मी इव्हनिंगला जाऊन मसाजोगमध्ये जाऊन भेटी देऊन ते परिवारच्या लोकांना पण भेटलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की पोलिसांवर तुम्ही विश्वास ठेवा. आता माझा जो कार्य करण्याची पद्धती असणार, तो शासनाने जे जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे त्या हिशोबानेच असणार. बीडची जे काय परिस्थिती आहे, जे काय प्रॉब्लेम्स आहे, इलिगल ऍक्टिव्हिटीज आहे, लोकांना न्यायाची अपेक्षा आहे, ते प्रत्येक लेवलवर मी काम करणार आणि लोकांना फक्त हेच सांगतो मी की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि डेफिनेटली तुमचे जे काय इश्यूज आहे, जे काय अडीअडचण आहे, त्याला आम्ही सॉल्व्ह करतो. काल तुम्ही मसाजोग मध्ये देखील भेट घेतली, केस पोलीस स्टेशनला देखील तुम्ही व्हिजिट केलेली आहे. अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्यात, काय बोलून? अधिकाऱ्यांनी स्पष्ट सूचना दिलेली आहे, क्राईम इज क्राईम. क्राईम झाला तो त्याला रजिस्टर करायचे आहे, त्यामध्ये अजिबात वाट पाहायची नाही. इलिगल च्या बाबतीत नॉन टॉलरंट राहायचे आहे. प्रत्येक अवैध धंदा, सँड मायनिंग असू द्या, तुमचा अवैध दारू असू द्या, जुगार असू द्या, क्लब असू द्या, प्रत्येक प्रकारचे जे अवैध धंदे आहे सगळेवर कारवाई करायची आहे आणि कडक पोलिसिंग लोकांना दाखवायचे. आज देखील तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची इथे बैठक बोलवली आहे एसपी ऑफिसला. बैठकीमध्ये काय निर्णय झालेत, काय सूचना देण्यात आलेल्या आहेत? सेम सूचना मी आल्यापासून काल जो मीटिंग घेतली होती तो जिल्ह्याच्या ऑफिसरची घेतली होती. आज जी मीटिंग घेतलेली आहे तो पूर्ण सगळे पोलीस स्टेशनच्या इन्चार्जला बोलवून इथे हेच सूचना दिलेली आहे आणि त्याच्या नक्की बीडच्या लोकांना आजपासून काम दिसेल. बीडचं बिहार होतोय असा आरोप करण्यात येतो, कारण असं व्हायला नाही पाहिजे. बीडचं नाव खराब होतोय. मात्र तुमच्या पुढे मोठे मोठे आव्हानं असणार आहेत. तुमच्याकडे एक विश्वासू अधिकारी आणि सिंगम अधिकारी म्हणून पाहिलं गेलेलं आहे. कारण बीडमध्ये कोण पोलीस अधीक्षक येणार याच्याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याची उत्सुकता होती. डीसीएम साहेब काय निर्णय देणार किंवा एकंदरीत पाहायला गेलं तर सीएम साहेब असतील किंवा गृहखातं असेल, कोण पाठवणार याच्याकडे उत्सुकता राहिली होती. तुमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय काय आव्हानं आहेत आणि कशा पद्धतीने संपूर्ण आव्हानाला तुम्ही सामोरे जाणार? जो जबाबदारी आहे, बीडचे सगळे नागरिकांची एक अपेक्षा आहे. बरेच लोकांची मला मेसेज आलेले आहे. सगळ्यांकडून एक अपेक्षा आहे की बीडमध्ये सुधारणा होईल. तो डेफिनेटली बीड पोलीस तत्पर आहे सुधारणा करण्यासाठी. त्यासाठीच आज सगळे ऑफिसर्सला मोटिवेट करून त्यांना पंपअप करून स्पष्ट सूचना दिलेली आहे आणि मी हेच सांगतो सगळ्या लोकांना की तुम्ही सहयोग करा आमच्या, डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट दिसेल. आज मसाजोगच्या प्रकरणामध्ये 7 लोकांवरती दाखल आहे गुन्हा. मात्र 4च आरोपी अटक आहेत, जे की सुदर्शन घुले ज्यांनी अपहरण केलं त्या कार्पीमधून, तो सुदर्शन घुले देखील आज अटक नाही. 3 आरोपी फरार आहेत. किती पथके रवाना आहेत आणि या संदर्भात काय इमिडिएटली अपडेट आहे तुमच्या? त्याच्यामध्ये जो तपास आहे, एक तपास सीआयडी कडे दिलेला आहे, बाकी तपास लोकल पोलीसकडे आहे. तर त्यामध्ये जे आरोपी अटक होणे बाकी आहे, डेफिनेटली त्याच्यामध्ये लवकरात लवकर अटक होईल. आमची टीम ऑलरेडी त्याच्या मागे आहे आणि तपास योग्य पद्धतीने मध्ये होईल ते आमची टार्गेट आहे. नक्कीच या मसाजोगच्या प्रकरणावरती आता सर्व पक्षीयांनी बैठक घेऊन 28 तारखेला एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे पोलीस अधीक्षक कार्यालयावरती, की मुख्य मास्टरमाइंड शोधला गेला पाहिजे. 28 तारखेच्या अगोदर जर आरोपी शोधला नाही आणि मुख्य मास्टरमाइंडला जर अटक नाही केली आणि खंडणीमधील गुन्ह्यातील आरोपींना अटक नाही केली तर कार्यालयावरती मोर्चा आहे. काय आव्हान असणार तुमचे? सगळ्यांचं हेच आव्हान असणार की आता मी चार्ज घेतलेला आहे, प्रत्येक गोष्टीच्या बारीकाईने अवलोकन करत आहे. तर लोकांकडून मला सहयोगची अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि आम्ही आरोपीला सोडणार नाही, त्याला आम्ही अटक करणार. नक्कीच होते पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सिंगम अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जे आरोपी आहेत फरार त्यांच्या मुसक्या आवळा असं यांनी सांगितलेलं आहे. सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की कोणताही अवैध धंदा चालता कामा नये आणि येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये लवकरच अपडेट करण्यात येईल आणि संपूर्ण जी जनता आहे त्यांना देखील आश्वासित केलेलं आहे की कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही किंवा तुम्हाला संरक्षण देण्यामध्ये पोलीस तत्पर आहेत असे आश्वासित देखील पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलेलं आहे. मुंबई तक साठी योगेश काशीद, बीड.